नमस्कार, मी तेज समाचार चॅनलतर्फे मी रमेश साठे आणि आम्ही आमची सगळी टीम इथे आलेली आहे. विनोद प्रजापत आमचे कॅमेरामॅन्स आणि सगळी टीम इथे आलेली आहे. प्रभाग क्रमांक 23A मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या महिला आहे निर्मलाताई रामचंद्र चौधरी, ज्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2013 ह्या प्रक्रियेमध्ये त्यांना राष्ट्रवादीने त्यांना घड्याळ या चिन्हावर लढण्यासाठी त्यांना तिकीट दिलेलं आहे. मग आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या निर्मलाताई यांच्याकडनं की आपण ह्या निवडणुकीमध्ये काय कशा पद्धतीचं आपलं रणनीती आहे आणि आपलं काय काय संकल्पना आहे आपण मानून घेऊ निर्मलाताईकडनं. नमस्कार. 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 मला असं वाटतं सर की जेव्हा साहेबांनी जेव्हा मला तिकीट दिलं तर ह्या इथं जो आहे तर एक म्हणजे एक जो समाज आहे तर तो खूप मोठ्या संख्येने आहे आणि जो आमचा समाज आहे खूप कमी संख्येत, तर तरी साहेबांनी मला तिकीट दिलं. मी तर धन्यवाद आहे की साहेबांचं खूप हे करते. आणि सुप्रियाताईंनी सुद्धा 50% महिलांना आरक्षण केलेलं आहे की ज्या महिला घरात असताना सुद्धा ते 50% आरक्षण चालू झाल्यामुळे प्रत्येक महिला बाहेर पडायला लागल्या आता की त्यांना समजतं. तर मी जे आहे सर तर मी भारतात पहिली महिला आहे की जगात पहिली अर्थ आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मी स्वतः लिलाव करते. आजपर्यंत एकही महिला नव्हती, कारण की सर्व हजारोनं पुरुष असतात आणि एक महिला लिलाव करते म्हणजे खूपच स्त्री जातीला भगवंतांनी म्हणताना की काली महाकालीचं रूप दिलेलं आहे, ते सत्य दिलेलं आहे. हे होते निर्मलाताई. त्यांचं प्रतिक्रियेतनं असं समजलं जातात की भाजीपाला विक्रेते असलेल्या त्या महिला आणि रस्त्यावर पूर्वी त्यांचं असं म्हणणं होतं की पूर्वी आम्ही सगळ्या लोकांनी यांना बघितलेलं आहे आणि जळगावमध्ये ते रस्त्यावर विकून भाजीपाला मिरची वगैरे विकून आज ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ते फार मोठ्या याच्यावर निलाव करताय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातली पहिली महिला आहे मी की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक पूर्वी म्हणजे आताही पुरुष निलाव करतात, आता स्त्री एक निलाव करते आणि भाजीपालांचा निलाव एक स्त्री करत असताना त्यांना अभिमान वाटतो की मी पहिली महिला आहे. आणि मीडियाने त्यांची दखल घेतली, अनेक वृत्तपत्रांही त्यांच्या वृत्तपत्रामध्येही त्यांचं नाव पण आलेलं आहे. तर मला ताई असं म्हणायचं आहे की तुम्ही या वार्डाच्या विकासासंदर्भात तुमच्या काय डोक्यात काय काय कल्पना आहे? नाही, मला तर असं वाटतं सर, अगर मी जर निवडून आलीच भगवंताच्या आशीर्वादाने, जर मला कधी नगरसेविकाचं जर कधी भेटलं तर मी नुसती नगरसेविका म्हणून काम करणार नाही. माझा आत्मविश्वासापासून जे गरीब लोक आहे, कारण की मी आता मागे प्रत्येक वार्डात फिरते, ज्या वार्डाच्या समस्या आहे तर त्या वार्डामध्ये मी आता 2-3 दिवसापूर्वी एक वैकुंठ धामपाशी एक 55 लोक असतात, ते दिवसभर बिचारे काम करतात, रात्री हांड्याने पाणी वाहतात. जेव्हा मी त्यांची स्थिती बघितली तेव्हा मला असं वाटलं की मला स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं की एक लोडगाडीवरती दिवसभर राबराब करतात त्यांच्या हाताने, ते असं करून सुद्धा ते हांड्यागुंडाने पाणी आणतात. तर मी त्यांना असं म्हटलं की दादा मी जर निवडून आले नाही तर नक्की तुमच्याकरता मी पाईप लावून टाकून देईन. तर त्यांच्या डोळ्यात असे आसरू आले की ताई तुम्ही आज आल्या पण नाही तरी तुम्ही हे म्हटलं. तर मी असं म्हणत होते त्यांना की त्यांना असं वाटलं की खरंच ताई करतील. तर त्यांचे जे बघून मला असं वाटलं की जर मी जास्त जास्त माझे मजबूत केलेलं आहे मी की मी निवडून आलीच पाहिजे, हा माझा असा विश्वास आहे. कारण की त्यांचं जे बघितलं मी तर मला खूपच वेगळं वाटतंय. आजपर्यंत आता ते कम से कम त्यांना तिथं बसायला 25 वर्ष झाले असतील, तरी तिथं तिथल्या कोणत्याही जे निवडून आले असतील, मी नाव नाही घेत त्यांचं, त्यांनी आजपर्यंत तिथं काही काम केलं नाही. कारण की ते गरीब आहे आणि ज्या गरिबांना त्यांची ऐपत नाही पैसे खर्चून एक 20-30 हजार 50 हजारपर्यंत एक पाईप येईल तो टाकू शकत नाही, ते मी टाकून देईन. दुसरी जी मी आता 2-3 ठिकाणी संडाशींना एक महिला रस्त्यावरती बसतात त्यांना ते सुद्धा नाहीये, ते सुद्धा मी करून देईन. प्रत्येक वार्डामध्ये रस्ते नाहीयेत आणि ते सुद्धा जर नगरपालिकेत जर मी बसले तर नगरपालिकेत भांडून हे समस्या मांडून आणि ते मी करू. मला असं यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की
दुर्गा आणि कालीची जी आपण बघितलं असेल किंवा राक्षसांना मारून दुर्गा आणि कालींनी या विनाश केला, त्याच पद्धतीचे जळगावमध्ये जी दुर्गंधी, त्यानंतर जे रस्ते गटारी आणि हा झालेला अत्याचार अन्याय न सहन करता ते निर्भयपणाने एक काली आणि दुर्गाचं एक रूप घेऊन या महापालिकेवरनं ते आता सतर्क होणार आहे. आणि मला असं वाटतं की मला त्यांच्या बोलण्यावरनं जाणवतं की